नमस्ते पेरू बागायतदारांनो. तर या ठिकाणं ही जी पेरूची बाग आहे, तर या ठिकाणं आपण 32,000 ते 33,000च्या आसपास फोम बसलेले आहेत. आणि ही जी झालेली वाढ आणि अशा पद्धतीनं आता नवीन सेटिंग किंवा नवीन फुलधारणा पण होते, त्यात फळंही आहेत चालू अशा पद्धतीने राहिलेली आहेत किंवा नवीन आता नंतरचे पेरू पण आहेत. नंतरच्याही स्टेजिंगमध्ये म्हणजे स्टेजमध्ये किंवा यानंतरची ज्या अशा पद्धतीने ही सेटिंग चालू आहे, ह्यामध्ये आपण जी काही बदल केलेले आहेत, स्प्रे शेड्यूल असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, बाकी इतर काही जी कामं आहेत तर हे बागेमध्ये आपण केलेले आहेत. आणि त्याचे जे रिझल्ट मिळालेले आहेत किंवा त्याचा जे झालेले सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीनं आत्ता हा 32,000 ते 33,000चा फोम हा होऊन गेलेला आहे. तर हा निश्चित कमी आहे, तो जास्तही झाला असता, कमीत कमी 55,000-60,000च्या आसपास फोम बसला असता पेरूवरती. परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे या ठिकाणं या गोष्टी छाटणी असेल किंवा बाकी इतर काही कामं असतील, तर त्यामध्ये थोड्याशा काही चुका झाल्यामुळं या बागेमध्ये तेवढा फोम बसला नव्हता. तर तो निश्चित बसला जाईल किंवा निश्चित त्यावरती आता ही नवीन जे फूट होते किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हे चेंजेस केल्यानंतर आलेले रिझल्ट हे तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. आणि अशा पद्धतीने ही नवीन सेटिंग जी आहे आता फळांची, ही सुद्धा या ठिकाणं आहे. आणि एकंदरीत हे झालेले बदल या बागेमधील आणि आपल्याच व्हिडिओमध्ये किंवा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, याच बागेमधील आहेत. आणि आत्ताची बाग आणि त्यावेळची बाग ह्यामध्ये भरपूर असा फरक आहे. आणि सेटिंगसाठी आपण कोणत्याही प्रकारचं नायट्रोबेन्झनयुक्त खत किंवा जे आपण औषध म्हणतो स्प्रेसाठी वापरलेलं नाही आहे किंवा वापरण्याची गरज नाही. ॲमिनो बेस, ह्युमिक बेस, पोटॅशियम, फोमाइट, GA आणि झाईम बेस असं कोणतंही कंटेंट या बागेसाठी दिलेलं नाही आहे. तरीसुद्धा कॅनॉपी डेव्हलपमेंट, सेटिंग, साईज या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करता येतात. हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ही अशी सेटिंग असावी लागते, अशी सेटिंग दाखवावी लागते, हे लय महत्त्वाचं आहे बा. आणि ह्या व्हिडिओमधून हेच सांगतो आहे की आपण कोणत्याही ॲमिनो, ह्युमिक, पोटॅशियम, GA, झाईम, पोटॅशियम ह्युमाइड ह्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं खत औषधसुद्धा वापरलेलं नाही आहे, हे समजून घ्या. अशा पद्धतीनं या ठिकाणं डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत 100% रिझल्ट ओरिएंटेड काम हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात चालविले जात आहे. तर त्याचे रिझल्ट आणि ही फळांची झालेली फोम लावून झाल्यानंतरचे हा व्हिडिओ आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणं एवढे फोम बसलेले आहेत. हा आत्ताचा व्हिडिओ, आता जी कॅनॉपी डेव्हलपमेंट झाली किंवा जे बदल झाले आहेत, हे तुम्हाला प्रत्यक्षात पुन्हा एकदा दाखवण्याची संधी मिळालेली आहे, तर ते तुम्हाला दाखवत आहे. अशी एकंदरीत या पेरूबागेची स्थिती आजच्या कंडिशनला आपण काम चालू केल्यानंतरनं 27 जुलैपासून पुढे आज ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरची आज 15 तारीख, एक 2.5 महिन्यामधले हे सगळे बदल आहेत. आणि हे बदल समजून घ्या. आणि निश्चित शेती तोट्यात जात नाही. स्वतः शेती तोट्यात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सोशल मीडिया वापरणं. हे मी सोशल मीडियामध्ये सांगतो आहे. योग्य गायडन्स असावं, योग्य प्रकारची कन्सल्टन्सी असावी, योग्य प्रकारचं खतांचं, पाण्याचं, औषधांचं नियोजन असावं, पिकांमध्ये क्रिएटिव्ह प्रिव्हेंटिव्ह स्प्रे असावेत. ह्या सर्व गोष्टी जर असतील तर शेती तोट्यात जात नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, शेती तोट्यात जाते तर ती फक्त आणि फक्त चुकीचं मार्गदर्शन, चुकीची खतं, औषधं वापरणं हे आपल्या जमिनीच्या आरोग्यावर, मानवी आरोग्यावर, पर्यावरणावरती घातक परिणाम करणारं असतं. आणि तसंच जी शेतकरी कुटुंबं असतात त्यांची आर्थिक परिस्थिती ही निश्चितपणे खालावली जाते किंवा कर्जबाजारीपणा होण्यास कारणीभूत ठरणारे घटक आहेत. म्हणून आज शेतीला पर्यायानं कन्सल्टन्सी ही काळाची गरज बनलेली आहे. रिझल्ट हे तुम्हाला प्रत्यक्षात जसं मानवी आरोग्यासाठी वैद्यकीय सेवेमार्फत एक फॅमिली डॉक्टर असतो, त्या पद्धतीनंच जर तुम्हाला शेतीसाठी गायडन्स मिळत असेल तरच ते घ्या. अन्यथा कोणत्याही गायडन्सची तुम्हाला शेतीतून अपेक्षित शाश्वत उत्पादन काढून देण्याची हमी घेतली जात नाही किंवा कोणीही घेणार नाही आहे. हे आपल्या कन्सल्टन्सीमार्फत
तुमच्यापर्यंत सांगण्यात येणारं मुख्य कारण शेतीमधील कर्जबाजारीपणा असेल, शेतीतून अनुत्पादकता किंवा कमी उत्पादकता आणि आर्थिक ताण सहन करण्यापेक्षा योग्य ठिकाणं योग्य मार्गदर्शन मिळणं ही शेतकरी कुटुंबांसाठी महत्त्वाची गरज आज बनलेली आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.